Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना आपल्या आयुष्यात दुःख, संकटे, प्रॉब्लेम्स येत असतात. कधी कधी मानसिकता खराब होत असते आणि मानसिकता खराब झाली की घरामध्ये भांडणे चालू होतात, तणावाचं वातावरण निर्माण होतं. म्हणून मित्रांनो, आपल्या आयुष्यात जर संकट येत असतील तर तो नियतीचा एक संकेत असतो. संकेत असा की तुम्ही जो स्ट्रगल करताय, संघर्ष करताय आपल्या परिवारासाठी, स्वतःसाठी, येणाऱ्या भविष्यासाठी, तो कुठेतरी संपणार आहे याची ते संकेत असतात. पण माणूस ते उलट घेतो, उलट या अर्थी घेतो की त्याला वाटतं आता माझ्यावर संकट आलं, प्रॉब्लेम्स आला, मग ते कोणतंही असू द्या, आर्थिक असू द्या, सामाजिक असू द्या, कोणत्याही इतर पद्धतीचं असू द्या, मला वाटतं की मी माझ्यासोबतच असं का होत आहे. तो स्वतःला दोष देतो, इतरांना दोष देतो, परिवाराला दोष देतो. म्हणून कोणालाही दोष देऊ नका. टेन्शन आलं तर ते हसतमुखाने स्वीकारा. कारण दुःख कधी कधी फक्त तुम्हाला टेन्शन मध्ये टाकायला नाही येत, तर तुम्हाला ते घडवायला येतं, तुम्हाला सक्षम बनवायला येतं, तुमची परीक्षा घ्यायला येतं. नियती आपल्या सोबत खेळ खेळत असतं. म्हणून मित्रांनो, कधी टेन्शन आलं तर हसतमुखाने ते स्वीकारा आणि आपल्या जीवनाचा हा प्रवास सुखद करा. त्या स्वरूपात मित्रांनो, आपण आपल्या प्रपंचासाठी, आपल्या परिवारासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी काम करत असतो. मग ते कोणत्याही फील्डमध्ये असू द्या, कोणतंही काम असू द्या, प्रसन्न मनाने काम करा मित्रांनो. चेहऱ्यावरती स्माइल ठेवा. कारण जेव्हा चेहऱ्यावरती स्माइल असेल आणि तुम्ही जे काही काम करत असाल त्या सक्सेस नक्की मिळेल. मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज जे समाजात घडतं किंवा आपल्या अवतीभोवती घडतं तेच तुमच्या डोळ्यासमोर मी उजागर करत असतो. आणि एक सामाजिक परिवर्तन व्हावे, एक चांगला संदेश समाजामध्ये जावा असं मला वाटतं. म्हणून जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा काही अभिप्राय असेल, तुम्हाला काय वाटलं की काही कमी आहे म्हणजे या स्पीच मध्ये, तर नक्की कमेंट्स करा. बघा मित्रांनो, मी जगा पलीकडचं काही सांगणार नाही. जे समाजात घडतं, आपल्या डोळ्यासमोर येतं, आपल्या कानी येतं, तेच मी तुमच्या डोळ्यासमोर एक्सपोज करत असतो, सांगत असतो, मांडत असतो, उजागर करत असतो. तसंच काही मी आज करणार आहे. कधी अनुभवलं असेल की तुम्हाला अत्यंत पैशाची गरज आहे, फॅमिली मेंबर आजारी असेल किंवा काही असेल, तर दुःखात आपल्या पाठीशी कोणी जास्त राहत नाही. पोटावर मोजू शकेल एवढेच लोक आपल्या सोबत असतात. आणि तेव्हा खरे नात्याची ओळख होते की नाही हा माझा आहे. नाहीतर जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होणार तेव्हा जे लोक आपल्याला हिनवत होते, आपल्याला कमी लेखत होते, ते लोक आपल्याला सांगतात नाही तो माझा ओळखीचा आहे. हे ओळखणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण या जगामध्ये कोणी कोणाचं नाहीये हे सर्वांना माहित आहे. जो तो स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो, गरजेपुरता नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि हे जग असंच चालणार आहे. म्हणून कोण आपला आहे, कोण चुकीचा आहे, कोण कसं आहे त्या भानगडीत पडू नका. पण जे काम करत असाल त्या कामावर कॉन्सन्ट्रेट करा, सक्सेस मिळवा. कारण जेव्हा सक्सेस मिळेल तेव्हा हे सर्व लोक आपोआप आपल्या जवळ येतात. म्हणून आपल्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करा. दुःखातच मित्रांनो खऱ्या नात्याची ओळख होते. मी अनुभवलं असेल, ज्यांनी अनुभवलं असेल त्यांनी कमेंट्स मध्ये त्यांचे अनुभव माझ्याशी शेअर करा, जेणेकरून सामाजिक वाटचाल होईल. तुमच्या आयुष्यात जर दुःख असेल, आता तुम्ही दुःख फेस करत असाल, तुमच्यावर टेन्शन असेल, कर्ज असेल, काही असेल, आणि तुम्ही मदतीचं हात म्हणून जर कोणाकडे जात असाल, व्यक्त होत असाल, तर तुम्ही कारणे भरपूर ऐकले असतील. नाही माझ्याकडे नाही, मी दुसऱ्याला दिले, असे भरपूर लोक सांगतात, बरोबर. तेव्हा असं वाटतं की खरंच आपण ज्यांना आपलं समजतो ते आपले आहेत का. पण जेव्हा तुम्ही सक्सेस होणार तेच लोक तुमच्या पाठीशी राहणार. नाही, कारण तुमचा पैसा, प्रसिद्धी त्या लोकांना तुमच्याकडे आकर्षित करतो. म्हणून पैसा कमवायला शिका. गरिबीची झळ ज्यांनी सोसली असेल त्यांनी हा विषय
लगेच कळेल की मी काय बोलतो. कसं असतं माहित आहे, सुखात सर्व आपले सुखात सर्वजण आपल्या सोबत असतात. असं का? कारण तेव्हा पैसा असतो आपल्याकडे, आपली हलचाल चांगली असते, आपल्या उठणं बसणं या गोष्टी नोटीस केल्या जातात, तेव्हा सर्वजण आपल्या सोबत असतात. पण दुःखाची चाहूल जर आपल्या आयुष्यात आली तर हेच लोक पाठ फिरवतात. म्हणून अशा लोकांपासून लांब राहा. मित्रांनो, तुमच्या मनातले शब्द मी आज बोलतो. कसे? थोडक्यात सांगतो. तुमचा जेव्हा संघर्ष चालू असेल आणि संघर्षाला जेव्हा फुलस्टॉप लागेल तेव्हा त्या यशाला अनेक भागीदार असतात. पण संघर्ष ज्यावेळी चालू असतो तेव्हा तुम्हाला हिणवलं जातं, कमी लेखलं जातं. तुम्ही अनुभवलं असेल. म्हणून असं म्हटलं जातं की यशाला सर्व भागीदार असतात, पण अपयशाला कोणी साथीदार नसतो. ज्यावेळी डाऊनफॉल चालू असतो ना, आपले वाईट दिवस चालू असतात, आपल्याला अत्यंत पैशाची गरज असते, आपला वेळ वाईट असते, घरच्या आजारी असतात, काहीतरी प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात एका विशालकाय दानवासारखे येतात व कोणी कोणाचं नाही, ही जगातील रियालिटी आपल्याला कळते. आपण लाचार होतो, हतबल होतो, पाया पडतो आणि खरोखरच असं वाटतं की मी खरोखर लाचार आहे. हातपाय असून सुद्धा अपंगत्वाची फिलिंग आपल्याला येते. आयुष्य खूप मोठं आहे मित्रांनो, आणि हे दिवस फट जातील, कधी जातील कळणार नाही. म्हणून वेळेची किंमत करा. वेळ काहीतरी शिकवते आपल्याला, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही संकटात आहेत, आता तुमचा संघर्ष चालू आहे, तुमच्या घरात पैशांची अत्यंत गरज आहे आणि तुम्हाला वाटतं की माझ्या कामी कोणीतरी येईल, तर हा मोठा गैरसमज आहे. स्वतः अपेक्षा करणं बंद करा दुसऱ्यांकडून. स्वतः काहीतरी असं डेव्हलप करा की तुम्हाला भविष्यामध्ये कोणाची गरज पडणार नाही. माणूस संवेदनशील प्राणी आहे, बुद्धिमान पण आहे, पण काही गोष्टी आयुष्यात अशा घडतात की तो हतबल होतो. म्हणून आत्ताच असं काहीतरी करा, आता अशी सुरुवात करा की पुढे चालून जर आपल्यावर आर्थिक प्रॉब्लेम ओढवला किंवा आला तर आपल्याला कोणापुढे हतबल होण्याची गरज येणार नाही, निर्माण होणार नाही. मित्रांनो, एक जिवंत घडामोडीवर असलेलं उदाहरण सांगतो. ज्यांची लग्न झाली आहेत त्यांच्यासाठी पण खूप महत्वाचं आहे, आणि ज्यांची व्हायची आहेत त्यांच्यासाठी पण खूप महत्वाचा विषय आहे की आजकाल समाज यशाकडे बघतो. तो कसा? लग्नाला आलेले जे मुलं असतात त्यांच्याकडे समाज अशा दृष्टिकोनातून बघतो की मुलगा किती कमवतो, जॉब काय करतो, घरचे कसे आहेत. त्या मुलाला नाही बघत, त्याच्याकडे असलेल्या त्या गोष्टींकडे बघतात. म्हणजे यश, तो सक्सेस आहे लाईफ मध्ये की नाही, ह्या गोष्टी नोटीस केल्या जातात. मित्रांनो, दुःख माणसाला वास्तव्य दाखवते. ते कसं? संकटात जर तुम्ही फसलात, अडकलात, वाईट वेळ तुमच्यावर आली, ओढवली, तर अशा काही गोष्टी घडतात. तेव्हा खरं आपल्याला कळतं कोण आपला आहे, कोण नाही. असं दुःख आपल्या पदरात येतं, आपल्या आयुष्यात निर्माण होतं. तेव्हा निसर्ग, नियती खेळ खेळते आपल्या सोबत, आपली परीक्षा घेत असते. कोणी आपल्या सोबत उभा नसतो. आणि या आयुष्यामध्ये स्वतःला संघर्ष करावा लागणार आहे, ही मनस्थिती करून घ्या. मनाच्या कोपऱ्यात ही गोष्ट बिंबवून घ्या, डोक्यामध्ये फिट करून घ्या. जेव्हा तुमच्यावर एक आर्थिक प्रॉब्लेम्स येणार तेव्हा तुमच्या सोबत कोणी उभा राहणार नाही. म्हणून त्यासाठी आजच तयारी करा. मित्रांनो, आयुष्य लहान आहे, खूप लहान आहे. कसं? कारण हा प्रवास आहे. या प्रवासात बरेच व्यक्ती आपल्याला भेटतात, कोणी गरजेनुसार, कोणी सवयीनुसार, कोणी कोणत्या स्वरूपात. पण लगेच कोणावर विश्वास ठेवू नका. एखादा व्यक्ती जर चांगला बोलतोय मग तो चांगला असेल असं नाही. स्वार्थ साधण्यासाठी या जगात कोणी कशा स्वरूपात तुमच्या समोर येईल आणि तो स्वतःला कसं प्रेझेंट करेल हे काही सांगता येत नाही. म्हणून हे ओळखणं गरजेचं आहे. मित्र हे संकटात ओळखले जातात. जर तुमचा कोणी जिवलग मित्र असेल, तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत उभा असेल, तर त्याची साथ किंवा त्याला काय असेल नसेल ते गरज ते पूर्ण करा. कारण वेळेची किंमत मोजली जाते.
कारण तुमच्या दुःखाच्या वेळी जर तुमच्या सोबत तुमचा मित्र असेल तर त्याच्या अडचणीत असताना किंवा तो संकटात असताना तुम्ही धावून जावा. आयुष्य आपल्याला खूप काही शिकवतं मित्रांनो, ते शिकून घ्या. अपेक्षा कोणाकडून ठेवू नका. वेळ कशी येईल ते सांगता येत नाही. मित्रांनो, जीवनात आपल्याला एक मोठा धडा वेळ देत असते, वेळ शिकवत असते. माणसांचे खरे चेहरे वेळ दाखवत असते, म्हणून वेळेची किंमत करा. आजच्यासाठी मित्रांनो एवढंच. पुन्हा भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.